नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मेघाज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत छोलेची चमचमीत अशी भाजी। प्रथम हे छोले मी रात्री 8 तास भिजत घातलेले आहेत आणि हे छोले आता आपल्याला कुकरमध्ये वाफलून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते एकदम सॉफ्ट होतील। एका कुकरमध्ये ते छोले टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आणि यानंतर टोपण लावून हे 10 मिनिट गॅसवर वाफलून घ्यायचं आहे। हे छोले वाफलस तोपर्यंत आपण दुसरी आपली तयारी करून घेऊयात। मी इथं एक कांदा, एक टोमॅटो, सुहाणा मसाला, लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे वाफलून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण फोडणी देणार आहोत छोलेला। प्रथम कांदा तरतरीत असा भाजून घ्यायचा आहे। आता नुसते थोडंसं तेल ओतायचं आहे, जेणेकरून तो कांदा लालसर भाजला जाईल। या पद्धतीने तुम्ही तो कांदा परतवून घ्या। हा कांदा असा परतल्यामुळे अतिशय सुंदर अशी चव ह्या कांद्याला येते बघा। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहोत। हे अतिशय छान असं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि ते एका साईडला ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल ओतायचं आहे। यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी, त्याच्यानंतर आपल्याला हळद, लाल तिखट आणि मसाला हे सगळे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला आले लसणाची पेस्ट ही पण टाकून घ्यायची आहे। हे एकसारखे हलवून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून एकसारखं हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये काळा मसाला आणि 1 चमचा आपला गरम मसाला पण घालायचा आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकसारखे हलवून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला काळं किंवा लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता। मला काळा आवडतं, कांद्याची भाजी खूप छान आणि झणझणीत होते, त्याच्यामुळे मला काळा मसाला जास्त आवडतो, म्हणून मी इथे काळा मसाला टाकलेला आहे। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। आता यानंतर आपल्याला आपण वाफवलेले जे छोले आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहे। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण छोले टाकणार आहोत आणि ते एकसारखं हलवून घेणार आहोत। अतिशय छान पद्धतीने हलवायचं आहे। अतिशय खमंग वास असा सुटतो बघा ह्या स्टेपला। आता यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण छोल्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलंच असतं, परंतु थोडंसं आणखी मीठ, थोडंसं जास्तीचं नाही, फक्त थोडंसं अर्धा चमचा मीठ आपल्याला टाकायचं आहे। जे आपल्याला कांदा टोमॅटो जे परतलेलं आहे त्यासाठी आपण हे मीठ टाकणार आहोत। या पद्धतीने तुम्ही हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ओतायचं आहे। आता आपण एकसारखं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये गरम मसाला जो राहिलेला होता थोडा, तो मिक्स करायचा आहे, वरतून पसरवायचा आहे। नंतर आपण हिरवी अशी कोथिंबीर आपण टाकणार आहोत। ते सर्व मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे। आता बघा, दिसायलाही अतिशय सुंदर सुरेख अशी भाजी दिसते आपल्याला, जेणेकरून सर्वांना खूप आवडेल अशी। ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांनासुद्धा खूप आवडेल। नक्की भाजी करून पहा आणि तुमची टेस्ट कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।